पाणीदार जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला यंदा कधी नव्हे एवढ्या पाणी टंचाईच्या झळा आहेत त्या बसताना बघायला मिळत आहेत। कारण कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्याच प्रमुख धरणांमधल्या पाणी साठ्यामध्ये कमालीची घट झालेली आहे। मी आता आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरण परिसरामधले आणि इथले दृश्य आपण बघू शकतो की या धरणामधील पाणी साठा किती मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे। सध्या या धरणामध्ये 26% इतकाच पाणी साठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच दिवशी तब्बल 53% इतका पाणी साठा या सगळ्या धरणामध्ये होता आणि यावरून आपण विचार करू शकतो की किती मोठी तफावत गेल्या वर्षी आणि या वर्षीमध्ये आपल्याला बघायला मिळते। ज्या पद्धतीने या सगळ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये घट होते, पाऊस देखील लांबलेला आहे, ते पाहता आता जलसंपदा विभागाकडून या सगळ्या धरणांमधून नद्यांमध्ये जो काही होणारा विसर्ग आहे तो पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे येत्या काळात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्यासाठीचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उभा राहू शकतो। हा सगळा पाणी साठा कमी झाल्यामुळे धरणांमधील जी काही छोटी मोठी बेटं आहेत ती देखील उघडी झाल्याची दृश्य आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे एक चिंताजनक स्थिती आपल्याला म्हणावी लागेल कोल्हापूर जिल्ह्यातील। कारण कोल्हापूर शहरातला जो काही पाणीपुरवठा थेट पाईपलाईनमध्ये होतो त्या काळमवाडी धरणातून देखील शहरासाठी येणारा पाणी पुरवठा आहे तो थांबवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूर शहराला देखील एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याची वेळ आहे ती आलेली आहे। त्यामुळे एकूणच कधी नव्हे एवढी पाणी टंचाईच्या झळा यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याला बसताना आपल्याला बघायला मिळत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील या सगळ्या धरणांच्या पाणी पातळीत यंदा कमालीची घट देखील झालेली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर पाऊस नाही झाला तर मात्र परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे। तुर्तास आपण बघतोय की कोल्हापूर जिल्ह्यातल्या या सगळ्याच प्रमुख धरणातल्या पाणी साठ्यामध्ये मोठी घट झाल्याचं बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।